आम्ही महादेवीची देखभाल करू शकतो। सर्वोच्च न्यायालयात महायुतीचं प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आलेलं आहे। तर न्यायालयाकडून अंतिम आदेश अजूनही देण्यात आलेला नाहीये। महादेवी हत्तीणीच्या घर वापसी आता त्याच्यामुळे लांबणीवर पडणार की काय अशा चर्चा रंगायला सुरुवात झालेली आहे। तर आपण पाहतोय कोल्हापूरच्या मठातली नांदणी मठातली ही हत्तीण पुन्हा परत मठात आणली जावी यासाठी कोल्हापूरकर लढा देत आहेत। तर सध्या महादेवी ही वनतारामध्ये आहे। तर पाहूयात या संदर्भातल्या सुनावणीत कोर्टात नेमका काय घडामोडी घडल्या। महादेवीला कोल्हापुरात परत पाठवा असं सरकारी वकिलांनी म्हटलं। तर आम्ही वनतारा सोबत बोलू आणि हत्तीणीची तब्येत सध्या खूप खराब आहे असं वकिलांचं म्हणणं आहे। तर हे प्रकरण उच्च स्तरीय कमिटीकडे देण्यात आलेलं आहे। तर उच्च स्तरीय कमिटी काय आहे? हत्तीण तर कोल्हापूर इथून वनतारामध्ये पाठवण्यात आलेली आहे असं सुद्धा इथे युक्तिवाद करण्यात आलेला आहे। तर महादेवीला कोल्हापूरला परत पाठवावं अशी लोकभावना असल्याचं वकिलांनी सांगितलं। तर न्यायालयाच्या आदेशापेक्षा लोकभावना महत्त्वाची आहे का असा प्रतिप्रश्न यावर विरोधी पक्षाच्या वकिलांनी केलाय।